स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना उबाठा म्हणजे शिवबाठा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या पक्षाचं मुस्लिम प्रेम तुमच्या आजकाल चांगलं लक्षात येत असेल. म्हणजे लोक इतकं त्यांच्याविषयी बोलतायत की बस काही सांगता येत नाही. मला तर एक व्हिडिओ तुम्हाला गंमत म्हणून दाखवतो त्यांच्या मुस्लिम प्रेमाचा. म्हणजे उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर भूमिका घेतल्यामुळं एक मुस्लिम त्यांचं कौतुक करतोय, ते ऐका. ठाकरे साहब ने जो मौका वाजे किया, हम उनका शुक्रिया अदा करते हैं. जैसा कि उन्होंने कहा वक्फ बोर्ड की जमीन को हम छूने नहीं देंगे, इसका हम धन्यवाद कहते हैं. और दूसरी सेकुलर पार्टी से हम बोलते हैं जो मुसलमानों का वोट लेना चाहते हैं या जिस पार्टी के अंदर मुसलमान हैं उनको कहते हैं अपनी पार्टी को करो कि मौका वाजे करे कि ये बिल्कुल रद्द किया जाए. ऐकलं? यात मला एक कुठला शब्द महत्वाचा वाटतोय सांगू? उद्धव ठाकरेने वाजे किया, उद्धव ठाकरेने वाजे किया. आता वाजे किया हा उर्दूतला शब्द वेगळा आहे. मला ते हिंदीतच ऐकायला येत होतं. उद्धव ठाकरेने वाजे किया, उद्धव ठाकरेने वाजे किया. मला प्रश्न पडला होता, उद्धव ठाकरेने वाजे कसा काय केला असेल आणि हा उद्धव ठाकरे वाजे असा का संबंध जोडत असेल. जाऊ दे, तो गमतीचा भाग वेगळा. पण अशा स्वरूपात मुस्लिम आता उद्धव ठाकरेंचं समर्थन करायला लागलेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा वक्फ बोर्डाच्या जमिनीला हात लावाल तर खबरदार अशा स्वरूपाची वाक्य बोलू लागलेली. म्हणजे उद्धव ठाकरेंचं मुस्लिम प्रेम आपण समजू शकतो. अहो एवढंच काय, उद्धव ठाकरेंच्या चांगल्या जोरकस कार्यकर्त्याला आता पुन्हा इथं वाजेच येतो बरं का, इथं वाजेच येतो. म्हणजे ते वाजे वेगळे, हे वाजे वेगळे. तुम्ही असं उगी ते राजाभाऊ वाजे आहेत नाशिकचे, सिन्नरचे. ते सिन्नरच्या वाजेंना काय दम देतोय तो मुस्लिम व्यक्ती, तुम्हाला ऐकायचंय का? ऐका. उद्या येणार आहे ना भाऊ, आमचे पोरं जमा केले, आम्ही मतदान केलं. सर आपको समझना चाहिए, हम आपके लिए इतना किए सब. अरे भाई बराबर है, ना 1 रुपया मांगे आपसे, ना कुछ किए, आपको फुकट में वोट दिए सर. ऐसे टाइम पे तो आओ सर मदद के लिए. ठीक है ना, मैं तो हूँ ना. तो कहाँ हो सर आप? अभी हो नहीं ना. कल सीपी साहब का टाइम लिया है ना मैंने उसके लिए. 3 दिन से भद्रकाली में इतना हम लोग को हैरेसमेंट हो रहा है सर. थोड़ा तो कॉपरेट करो सर. आकर डब्बे भी नहीं लेके जाने रहे अंदर. ठीक, कुछ भी नहीं. कब आओगे आप? अभी नहीं तो देखो फिर हम लोग आ जाते, फिर सिन्नर क्या करते फिर आप. सुनो ना, हमने वन साइड समाज से पूरे दुश्मन फेर लिए और तुम हमारे को ऐसे अधूरे रास्ते में छोड़ देंगे. अरे नहीं छोड़ रहा हूँ मैं कुछ कहाँ बोल रहा हूँ, मैं अधूरा छोड़ के जा रहा हूँ. तो यहाँ पे आओ ना आप. कब से कौम की मतलब कौम के लिए तो आओ. हम वन साइड आपके बाजू में खड़े थे ना. अरे भाई मैं कहाँ नहीं बोल रहा हूँ. मला यात त्यांनी दम दिल्याचं काही नाही वाटलं. हे वाजे जे आहेत ना ते काय म्हणत होते, नाही येतो ना, नाही येतो ना, मी सीपी साहेबांना भेटतो मग तुमच्याकडे येतो. मला ह्याचं आश्चर्य वाटत होतं. म्हणजे जी शिवसेना मुस्लिमांच्या विषयात कोणकोणते शब्द वापरत होती हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अगदी हिरवा साप, ते काय अजून कपडे हे असतात ते आखूड कपडे असतात ते सगळं बोलत होते ना. हे मग हे सगळे बोलत असताना ज्या स्वरूपामध्ये शिवसेना त्यांच्याविषयी बोलायची तेवढं यांचं ऐकून घ्यायची पद्धत शिवसेनेमध्ये कशी काय आली हा प्रश्न मला पडतो बाबा. मग उद्धव ठाकरे, माझ्या समोरचा एक प्रश्न आहे, एवढे मुस्लिम अनुनय का करायला लागले? असं काय मिळालंय किंवा काय गमावलंय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मित्रहो, याचं जर खरं मूल्यमापन करायचं असेल तर आत्तापर्यंतच्या निवडणुकीतल्या मतदानाच्या टक्केवारीकडे आपल्याला जावं लागेल. जरूर तिकडे जावं लागेल. नीट टक्केवारी तपासून बघावी लागेल. मी तुम्हाला काही अशातल्या मतदानाच्या टक्केवारी दाखवतो. अशातल्या यासाठी की शिवसेना जरा बरी झाल्यावरच्या या टक्केवारी. 2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकूण मतांची टक्केवारी होती 20.82%. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेला आकडा 23.29%. 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेला आकडा 16.75%. विधानसभा निवडणुकीमध्ये 2014 साली शिवसेनेला मिळालेला आकडा 19.80%. अर्धा 1% फरक इकडे तिकडे होत राहतो. आणि त्यानंतर 2014 साली 19.80%, 2019 साली 16.41%. हा आकडा खूप कमी झाला. 16.41% 19 साली, कारण 23-29 लोकसभेला मिळाले होते आणि 16-41 विधानसभेला मिळाले होते. हा आकडा झटकन कमी आलाय.
याच्या आधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती, तेव्हा 16 ते 20 या टप्प्यामध्येच शिवसेनेचं वोटिंग पर्सेंटेज होतं. आता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्याकडे शिवसेना आल्यानंतर 12.95% म्हणजे जवळपास 13% मतदान एकनाथ शिंदेना मिळालेलं आहे. तरीही उद्धव ठाकरे यांचं 16% मतदान झालेलं आहे. म्हणजे शिवसेनेचा हार्डकोर वोटर हा 20% आसपास महाराष्ट्रामध्ये होता आणि त्यापैकीचे 13% मतं ही एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांच्या हार्डकोर वोटर्सची मिळवलेली आहेत. म्हणजे मॅक्झिमम हिस्सा, त्या 20%तला मॅक्झिमम हिस्सा एकनाथ शिंदेनी मिळवलाय. एकनाथ शिंदेनी फक्त पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, बाप पळवला, आमदार पळवले, खासदार पळवले नाही आहेत. एकनाथ शिंदेनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे मतदार सुद्धा आपल्याकडे मिळवलेले आहेत, कारण ते 13% झाले. आता शिवसेनेचा हार्डकोर मतदार उद्धव ठाकरेंकडे उरतो तो केवळ 7%, कारण ऍव्हरेजली 20% मतदान शिवसेनेला मिळालेलं आहे, उरतो तो केवळ 7%. ऍव्हरेज केल्यावर 20 पण येत नाही, 19 पण येतं, 6-7% मतदान उद्धव ठाकरेंच्याकडे उरतो. मग 10% जे उद्धव ठाकरेंना म्हणजे 16% मिळालंय ते कुठलं, हा प्रश्न आपल्या समोर असेल ना. मग ते कुठलं मतदान मिळालंय, आणि ते मतदान आहे मुस्लिमांचं. कारण भाजपला धडा शिकवण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली, हिंदुत्वाच्या भूमिकेचा त्याग केला आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्याकडून हिंदुत्वाला शिव्या घालण्याचं काम तात्पुरत्या स्वरूपात वोटिंग करून मुस्लिम करून घेऊ लागला. उद्धव ठाकरेंचं मुस्लिमांचं मतदान इथे वाढलं. कारण आपलं काम जर दुसरं कोणी करणार असेल तर त्याला मतदान करायला काय हरकत आहे, राग काढून घेतो ना. मग उद्धव ठाकरेंचं मुस्लिम वोटिंग वाढलं आणि तिथे उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं समर्थन करणं अनिवार्य झालं. इच्छा असो अथवा नसो, वोटिंग घ्यायची असेल तर कौतुक करावं लागेल. तो वाजेचा ऑडिओ तुम्हाला मी ऐकवला होता ना, आता तो ऑडिओ आठवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उद्धव ठाकरेंना कशा स्वरूपामध्ये मुसलमानांचं अनुनय करणं क्रमप्राप्त झालेलं आहे. म्हणजे आता उद्धव ठाकरे मुस्लिमांचा अनुनय करून हिंदूंची मतं गमावतील आणि मुस्लिम किती दिवस उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील याविषयी माझ्या मनात शंका आहे. उद्धव ठाकरेंच्या असो नसो, मुसलमानांच्या असो नसो, माझ्या मनात शंका आहे. कारण मुस्लिम हा हार्डकोर काँग्रेसचा वोटर आहे. मध्ये मध्ये AIMIM कडे जाऊन मुस्लिमांचा, महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचा जो भ्रमनिरास झाला ना, तो आपण बघितलेला आहे. आणि तो झाला नसता तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही प्रभाव AIMIMचा होता तो आपल्याला कायम राहिला दिसला असता. तसं घडलेलं नाहीये. म्हणजे नांदेड, संभाजीनगर, मालेगावमध्ये सुद्धा AIMIM वाढलेलं नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा AIMIMला फार मतं मिळालेली नाहीये जिथे आमदार आहेत त्यांचे. हे लक्षात घ्या की AIMIM कडे गेलेला मुस्लिम वोटर हा काँग्रेसचा हार्डकोर वोटर आहे. आणि तो काँग्रेसचा हार्डकोर वोटर जर उद्धव ठाकरे आपल्याकडे वळवणार असतील तर काँग्रेस गप्प बसेल? नाही ना बसणार. मग काँग्रेसला यासाठी काहीतरी करावं लागेल. आता काय करावं लागेल हे तुम्हाला उत्तम पद्धतीनं माहित आहे. काँग्रेसने कधी आपला माणूस कायम मोठा होऊ दिला नाही, हे वाक्य मी वारंवार सांगत आलो. म्हणजेच काँग्रेसने आपला मुख्यमंत्री 5 वर्ष टिकू दिला नाही, एकही नाही. म्हणजे 1995च्या आधी बघा, शरद पवार, सुधाकरराव नाईक, त्याच्यानंतर शरद पवार, त्याच्या आधी शरद पवार, मध्ये काही दिवस सुधाकरराव नाईक, त्यांनाही मध्ये मध्ये ठेवायचं आणि मध्ये मध्ये काढायचं, असे कितीतरी वेळेला प्रकार केलेले आहेत. त्यानंतर विलासराव, सुशील कुमार शिंदे, विलासराव, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे खेळ केलेत ना. म्हणजे 2 टर्म मध्ये 5-5 मुख्यमंत्री करण्याचा खेळ काँग्रेसचा आहे. ते काय उगाच दुसऱ्या माणसाला एवढे वर्ष मोठं होऊन राहून देतील? त्यामुळं काँग्रेसचा हार्डकोर वोटर उद्धव ठाकरेंच्याकडे जाणार असेल तर काँग्रेस
याला जाऊ देईल का, आणि ते किती दिवस उद्धव ठाकरेंच्याकडे टिकतील हा प्रश्न आहे. कसं असतं, एखाद्याला तोडायचं असेल पहिल्यापासून तर ती अशी गोष्ट करावी लागते. हेच करणं चाललंय. उद्धव ठाकरेंचा मुस्लिम अनुनय का वाढत चाललाय हे तुम्हाला आकड्यावरून लक्षात येईल, कारण त्यांचा हार्डकोर हिंदुत्ववादी वोटर उद्धव ठाकरेंच्या पासून दुरावत चाललाय. नमस्कार.